Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोटक महिंद्रा बँक ची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी. ओके, तुम्हाला दुसरा जो पेपर असणार आहे प्रोफाईल ऑफ इन्शुरन्स कंपनी, त्यामध्ये काही तुम्हाला लाईफ इन्शुरन्सच्या कंपनी दिल्यात, काही तुम्हाला जनरल इन्शुरन्सच्या कंपनी दिलेल्या आहेत. तर लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी, बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी, HDFC स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी अँड ICICI लाईफ इन्शुरन्स कंपनी. त्याचबरोबर कोटक महिंद्रा ओल्ड म्युच्युअल लाईफ इन्शुरन्स कंपनी, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी अँड टाटा AIG पाहिजे तिथं लाईफ इन्शुरन्स कंपनी. देन रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी, IDBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. या पद्धतीनं तुम्हाला 8 लाईफ इन्शुरन्सच्या कंपन्या दिल्यात आणि GICच्या म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला 4 दिल्यात. त्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, देन ओरिएंटेड इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी. ओके, सो त्यामधील आज आपण कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी बघणार आहोत की जेणेकरून त्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे आपल्याला. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला आज इथं पाहायची आहे. सो बघा, कोटक लाईफ विमा कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा जीवन विमा कंपनी ही एक खाजगी विमा कंपनी आहे जी की जीवन विमा लाईफ इन्शुरन्स विकते किंवा लाईफ इन्शुरन्स काढते, उतरवते लोकांचा. कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही देशातील एक आघाडीची खाजगी जीवन विमा कंपनी आहे जी की देशभरामध्ये 2 लाखापेक्षा अधिक लोकांचे जीवन विमे त्यांनी व्यापलेले आहेत, काढलेले आहेत. कंपनी कोटक बँकेच्या मालकीची आहे. लक्षात घ्या, काय सांगितलं, कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही देशातील एक आघाडीची खाजगी विमा कंपनी आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं देशातील एखादी खाजगी आघाडीची जीवन विमा कंपनी कोणती, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी. ओके, देन जी की देशभरामध्ये 2 लाखापेक्षा जास्त लोकांचे विमे त्या कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीनं काढलेले आहेत. ओके, आणि ती कोटक बँक ही कंपनी ही कोटक बँकेच्या मालकीची आहे. लक्षात घ्या, कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी ही कोटक बँकेच्या मालकीची आहे. कंपनी विविध योजना आणि विमा सॉल्युशन ऑफ इंडियामध्ये बचत योजना, कंपनी विविध योजना आणि विमा सॉल्युशन्स ऑफ इंडियामध्ये बचत योजना, मुले, ग्रामीण योजना, मुदत योजना, सेवानिवृत्त आणि जीवनाच्या कंपनी विविध योजना आणि विमा सॉल्युशन्स ऑफ इंडियामध्ये बचत योजना, मुले, ग्रामीण योजना, मुदत योजना, सेवानिवृत्त आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वैयक्तिक गुंतवणुकी गरजा पूर्ण करण्यासाठी स्वस्त प्रीमियम दराने गुंतवणुकीच्या योजनांचा समावेश करत असते. त्याचबरोबर प्रत्येक विमा योजनामध्ये जास्तीत जास्त संरक्षण आणि अधिक फायदे प्रदान केले जातात. प्रत्येक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त संरक्षण आणि फायदे प्रदान केले जातात आणि समाजाच्या विशिष्ट घटकाची पूर्तता करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. काय सांगितले, प्रत्येक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त संरक्षण आणि अधिक फायदे प्रदान केले जातात आणि समाजाच्या विशिष्ट घटकाची पूर्तता करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. त्याचबरोबर कंपनीकडे शाखा, कार्यालये, स्वतंत्र एजंट्स, विमा एजन्सीज, क्लेम सेटलमेंटसाठी दलाल यांचे वितरण नेटवर्क आहे. ॲग्रिगेटर आणि त्यांच्या वेबसाईटवर देखील उत्पादने ऑनलाईन उपलब्ध आहेत.
कंपनीने 2001 मध्ये कामकाज सुरू केले. कंपनीने 2001 मध्ये कामकाज सुरू केले. कोटक लाईफ विमा ही भारतातील वेगाने वाढणारी विमा कंपन्यांपैकी एक विमा कंपनी आहे. काय सांगितलं आहे? कोटक लाईफ विमा कंपनी ही भारतातील वेगाने वाढणाऱ्या ज्या विमा कंपन्या आहेत त्यामधील एक विमा कंपनी आहे. काय सांगितले? कंपनीने 2001 मध्ये कामकाज सुरू केले. कोटक लाईफ विमा ही भारतातील वेगाने वाढणारी विमा कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि ओल्ड म्युच्युअल PLC यांच्यात 74.26 संयुक्त उद्यम आहे आणि देशभरात 4 दशलक्ष पॉलिसीधारकांनी विश्वास याच्यावरती ठेवलेला आहे. कंपनीच्या 1 लाखापेक्षा जास्त सल्लागारांसह भारतातील सुमारे 167 शहरामध्ये 250हून अधिक शाखा कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या आहेत. लक्षात घ्या, 250पेक्षा जास्त शाखा 167 शहरामध्ये भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर कोटक महिंद्रा ग्रुपबद्दल. आता कोटक महिंद्रा ग्रुप म्हणजे काय? काय सांगितलं यामध्ये? कोटक ग्रुप ही भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा समूहातील एक आहे. बघा, कोटक ग्रुप ही भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा समूहातील एक आहे आणि बँकिंग वित्तीय सेवा समूहातील भारतातील विश्वासार्ह नावापैकी एक आहे. ग्रुप विविध प्रकारच्या वित्तीय सेवा प्रदान करतो, ज्यात व्यावसायिक बँकिंग, म्युच्युअल फंड्स, जीवन विमा, स्टॉक ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग यासह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समावेश होत असतो. कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला 2000 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI बँकिंग परवाना मिळाला. लक्षात घ्या, कोटक महिंद्रा फायनान्सला 2000 साली RBI कडून बँकिंगचा परवाना मिळाला. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही एक बँक बनणारी ही भारतातील पहिली बिगर बँकिंग फायनान्स कंपनी बनली आहे. ग्रुपची मॉरिशस, लंडन, न्यूयॉर्क, दुबई, अबुधाबी आणि सिंगापूर येथे सुद्धा त्याचे आंतरराष्ट्रीय कार्यालय आपल्याला दिसून येतात. कंपनी बघा काय सांगितलं आपल्याला इथं. कंपनी विविध योजना आणि विमा सोल्युशन ऑफ इंडिया, बचत योजना, मुले, ग्रामीण योजना, मुदत योजना, सेवानिवृत्त आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वैयक्तिक गुंतवणुकीची गरजा पूर्ण करण्यासाठी स्वस्त प्रीमियम दराने गुंतवणुकीच्या योजनांचा समावेश हा केला जातो. प्रत्येक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त संरक्षण आणि अधिक फायदे प्रदान केले जातात आणि समाजाच्या विशिष्ट घटकांची पूर्तता करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. कंपनीकडे शाखा कार्यालये हे आपण पाहिलेत पॉईंट. देन कोटक महिंद्रा ग्रुपबद्दल बघूयात आपण. यामध्ये काय सांगितलं आहे? कोटक ग्रुप ही भारतातील अग्रगण्य वित्तीय समूहातील एक आहे आणि त्याचबरोबर वित्तीय सेवांमधील एक आहे. त्याचबरोबर बँकिंग व वित्तीय सेवांमधील सुद्धा भारतातील विश्वासार्ह नावापैकी एक आहे. ग्रुप विविध प्रकारच्या वित्तीय सेवा प्रदान करतो, ज्यामध्ये व्यावसायिक बँकिंग, म्युच्युअल फंड, जीवन विमा, स्टॉक ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग यांच्यासह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा समावेश हा होत असतो. कोटक महिंद्रा फायनान्स कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला 2000 मध्ये RBI कडून बँकिंग परवाना मिळाला होता. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही एक बँक बनणारी
ही एक बँक बनणारी ही भारतातील पहिली बिगर बँकिंग फायनान्स कंपनी बनली आहे. ग्रुपची मॉरिशस, लंडन, न्यूयॉर्क, दुबई, अबुधाबी आणि सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय कार्यालये त्याची आहेत. ओके, तुम्हाला विचारले जाऊ शकतात की कोटक महिंद्रा बँकेची आंतरराष्ट्रीय कार्यालय कुठे कुठे आहेत, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुठे कुठे आहे. मॉरिशस, लंडन, न्यूयॉर्क, दुबई, अबुधाबी आणि सिंगापूर. ओके, कंपनी भारतातील शाखा आणि फ्रँचायझीद्वारे विस्तृत नेटवर्कसह आपल्या वित्तीय सेवांची पूर्तता करते. व्यावसायिक बँकिंगपासून जीवन विमा, स्टॉक ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि म्युच्युअल फंडापर्यंतचा समूह कॉर्पोरेट क्षेत्राच्या आणि व्यक्तीच्या विविध आर्थिक गरजा हा भागवत असतो. त्यानंतर कोटक महिंद्रा जीवन विमा खरेदी करण्याचे फायदे. काय फायदे असू शकतात, तर वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळू शकते, ग्राहकांबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते, सेवांमध्ये पारदर्शकता असू शकते. ओके, त्याचबरोबर कोटक जीवन विमा योजनांची यादी तुम्हाला दिली आहे. अतिशय छान झालं की जीवन विमा योजनांची यादी आपल्याला मिळाली. त्यामध्ये काय आहे, पहिल्या यादीमध्ये पहिलं सांगितले तुम्हाला बचत व गुंतवणूक योजना. बचत व गुंतवणूक योजना यामध्ये कोटक प्लॅटिनम, कोटक विमा उतरवलेल्या योजना, कोटक सिंगल इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर ॲडव्हान्टेज, कोटक एंडोनमेंट प्लॅन, कोटक एस इन्व्हेस्टमेंट योजना, कोटक प्रीमियम रिटर्न प्लॅन, कोटक वेल्थ इन्शुरन्स, कोटक इन्व्हेस्ट मॅक्सिमा, कोटक मनी बँक प्लॅन, कोटक सुरक्षा जीवन. ओके, या पद्धतीच्या बचत योजना येणार. बचत किंवा गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर कोणकोणते प्लॅन येऊ शकतात किंवा कोणकोणत्या योजना येऊ शकतात त्या आपण पाहिल्या. त्यामध्ये कोटक प्लॅटिनम, कोटक विमा उतरवलेल्या योजना, कोटक सिंगल इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर कोटक सिंगल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हान्टेज, देन कोटक प्रीमियम रिटर्न प्लॅन, कोटक वेल्थ इन्शुरन्स, कोटक इन्व्हेस्ट मॅक्सिमा, कोटक मनी बँक प्लॅन, देन कोटक सुरक्षा जीवन. त्यानंतर चाइल्ड प्लॅनमध्ये काय येऊ शकतं, तर चाइल्ड प्लॅनमध्ये कोटक चाइल्ड एज्युकेशन प्लॅन, मुलांचा शिक्षणाचा विमा तुम्ही उतरवू शकता. देन कोटक चाइल्ड ॲडव्हान्टेज प्लॅन, देन कोटक चाइल्ड फ्युचर प्लॅन, कोटक हेड स्टार्ट चाइल्ड ॲश्युअर. बघा, यामध्ये मुलांचा तुम्ही शिक्षणाचा असेल, तुमच्या मुलांचा शिक्षणाचा तुम्ही विमा योजना उतरवू शकता, विमा योजना घेऊ शकता. त्याबरोबर त्यांच्यासाठी तुम्हाला काय भविष्यामध्ये तरतुदी करायची असतील तर त्याच्यासाठी तुम्ही विमा योजना खरेदी करू शकता किंवा घेऊ शकता. त्यानंतरचं तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला यादीमध्ये संरक्षण योजना. यामध्ये कोटक टर्म किंवा पसंतीची मुदत, देन सरळ सुरक्षा, कोटक ई टर्म, देन ई प्राधान्य टर्म, शाश्वत जीवन योजना. ओके, त्यानंतर मनी बॅक प्लॅन. यामध्ये प्रीमियर मनी बॅक प्लॅन, देन इन्शुअर्ड इन्कम प्लॅन. त्यानंतर सेवानिवृत्ती योजनेमध्ये काय येऊ शकतं, तर कोटक आजीवन उत्पन्न योजना आणि कोटक भांडवल बहुगुणक योजना. या दोन योजना सेवानिवृत्त योजनेमध्ये रिटायरमेंट प्लॅनमध्ये येऊ शकतात. त्यानंतर कोटक महिंद्रा लाईफ विमा खरेदीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे. आता बघा, आपल्याला जर विमा खरेदी करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला तिथं माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कागदपत्रे आवश्यक असणारी विचारली. त्यामध्ये पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजमध्ये फोटो. ओके, त्यानंतर ओळखीचा पुरावा. मग ओळखीच्या पुराव्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स येऊ शकतात, तर ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमचं मतदान ओळखपत्र देऊ शकता. त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर पॅन कार्ड देऊ शकता. ड्रायव्हिंग लायसन तुमचं, पासपोर्ट तुमचा किंवा ओळखपत्र किंवा राहत्या पडताळणीसाठी छायाचित्र असलेले लोकसेवक किंवा मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाचं पत्र. ओके, इत्यादी तुम्ही डॉक्युमेंट्स तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता.
त्यानंतर वैद्यकीय अहवाल. वैद्यकीय अहवालामध्ये केवळ कंपनीने वयाचा पुरावा, केवळ कंपनीने वयाचा पुरावा, त्यामध्ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, पॅन कार्ड किंवा शाळा किंवा महाविद्यालय प्रमाणपत्र. बघा, वैद्यकीय अहवाल यामध्ये केवळ कंपनीनं वयाचा पुरावा, केवळ कंपनीने वयाचा पुरावा, यामध्ये पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असतील, आधार कार्ड असेल, मतदार ओळखपत्र असेल, जन्माचा दाखला असेल, पॅन कार्ड असेल किंवा शाळा महाविद्यालयीन प्रमाणपत्र असेल की ज्याच्यावरती तुमची जन्मतारीख जी असेल ती नोंद केलेली असेल. ओके. त्यानंतर पत्त्याचा पुरावा तुम्हाला विचारला जातो इथं. तुम्हाला पत्त्याचा पुरावा विचारला गेला आहे. पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही मतदान ओळखपत्र तिथं देऊ शकता, रॅशन कार्ड तुम्ही देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, तुम्ही तुमच्या विजेचं बिल देऊ शकता, बँकेचं विवरणपत्र किंवा पासपोर्ट, टेलिफोन बिल, मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाचे पत्र इत्यादीचा तुम्ही पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणून देऊ शकता. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा. उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्ही तुमची पगार स्लिप देऊ शकता किंवा फॉर्म 16 हा भरून तुम्हाला तिथं द्यावा लागेल किंवा ITR किंवा मूल्यांकन आदेश जे असेल ते फॉर्म्स तुम्हाला तिथं भरून द्यावे लागतील की जेणेकरून तुमच्या उत्पन्नाचा पुरावा काय आहे हे तिथं विमा कंपनीला समजेल. त्याचबरोबर येथे आपणास कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विषयी माहिती मिळत असताना जसे की व्यवसायाचा पत्ता असेल, उत्पादने आणि सेवा, संपर्क क्रमांक आणि व्यवसायाचे स्वरूप इत्यादी माहिती आपण इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विचारात घेत असतो. त्याच पद्धतीनं कोटक महिंद्रा जीवन विमा नोंदणीकृत कार्यालय जे असेल त्याचं नाव इथं दिले. त्याचबरोबर तुम्हाला ॲड्रेस दिला आहे, त्याचं नाव आहे व्यवसायाचं कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. त्याचा पत्ता तुम्हाला दिला आहे 2रा मजला, प्लॉट #C12 G ब्लॉक BKC वांद्रे E, शहर व पिनकोड नंबर आहे मुंबई 05000011. देन राष्ट्र किंवा देश असेल महाराष्ट्र. ओके. सो या पद्धतीनं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे कोटक महिंद्रा बँकेची. त्याचबरोबर भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रोफाईल, योजना आणि धोरणे, कंपनी प्रोफाईल, LIC ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला LIC म्हणून ओळखले जाऊ शकते आणि ओळखले जाते. त्याचबरोबर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारतातील एक जीवन विमा कंपनी, कंपनी प्रोफाईल आणि प्लॅन तपशील SBI लाईफ विमा कंपनी लिमिटेड क्लेम सेटलमेंटसह भारतातील एक नामांकित जीवन विमा कंपनी आहे. ओके. त्यानंतर भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कंपनी प्रोफाईल, योजना आणि धोरणे, तिथं शोधा भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कंपनी प्रोफाईल, योजना आणि धोरणे भारती XA लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एक. ओके. सो या पद्धतीनं हे पाहिलं आपण कोटक महिंद्रा जीवन विमा कंपनी. आता आपण बघणार आहोत कोटक महिंद्रा बँक. यामध्ये कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही भारतीय खाजगी क्षेत्राची बँक असून त्यांचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे. महाराष्ट्र भारत येथे
बघा मुंबईला आहे, महाराष्ट्र भारतामध्ये. त्यामध्ये हे वैयक्तिक वित्त गुंतवणूक बँकिंग, हे वैयक्तिक वित्त गुंतवणूक बँकिंग, जीवन विमा आणि संपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातील कॉर्पोरेट आणि किरकोळ ग्राहकांसाठी बँकिंग उत्पादने आणि वित्तीय सेवा देत असते. फेब्रुवारी 2021 पर्यंत बाजार भांडवलानुसार ती खाजगी क्षेत्रातील थर्ड या क्रमांकाची बँक आहे. बघा फेब्रुवारी 2021 पर्यंत बाजार भांडवलाचा जर सर्वे केला, ॲनालिसिस केलं, तर कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही तिसऱ्या नंबरची बँक आहे की ज्यामध्ये 1600 शाखा आहेत आणि 2519 ATM आहेत. बघा फेब्रुवारी 2019च्या सर्वेपर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे 2519 ATMs आहेत आणि 1600 त्यांच्या शाखाच आहेत. बघा कोटक महिंद्रा बँकेच्या मुख्य सहाय्यक कंपन्यांमध्ये काय काय सुधारणा केल्या गेल्यात. सो त्यामध्ये कोटक महिंद्रा प्राईम, कोटक महिंद्रा गुंतवणूक, कोटक सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा राजधानी, कोटक महिंद्रा जीवन विमा, कोटक महिंद्रा सामान्य विमा, कोटक AMC, कोटक गुंतवणुकीचे सल्लागार, व्यावसायिक सामाजिक जबाबदारी सुधारणे. ओके, सो क्लिअर झाली असेल तुम्हाला इन्फॉर्मेशन. कोटक महिंद्रा बँक म्हणजे काय, कोटक, त्यानंतर कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे काय. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसरी एखादी कंपनी घेऊयात. थँक्यू.